टी टाईम स्नॅक्स असेल किंवा मग मुलांच्या छोट्या डब्यासाठी काहीतरी कोरडा हवा असेल, तर अशा वेळी तुम्ही हे असे इतके मऊ मस्त खुसखुशीत नानकटाई घरच्या घरी तयार करू शकता. बरं, ही नानकटाई आपण कढईमध्येच बेक केली आहे. तुम्ही तवा वापरू शकता, मायक्रोवेव्ह कशामध्ये सुद्धा करू शकता. तुम्ही इतकी छान नानकटाई अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून तयार करू शकता. या नानकटाईचं टेक्स्चर बघा काय सुंदर आलेलं आहे. बरं, याला भरपूर असे क्रॅकसुद्धा गेले आहेत. त्यानंतर याचे आतून जाळीदार टेक्स्चर पाहाल ना, तर अगदी बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत आहे. नानकटाई बनवण्यासाठी साहित्याचं योग्य प्रमाण, त्याचबरोबर काही टिप्स आहेत की ज्यामुळे तुमची नानकटाईसुद्धा मार्केटसारखीच बनवून तयार होईल. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथं आपण 1 वाटीचं मेजरमेंट घेतलं आहे, तर त्याच वाटीने आपण पाऊण वाटी असं साजूक तूप घेतलं आहे. तर मी इथं थोडंसं पातळ आहे म्हणून पाऊण वाटी घेतलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी असं पिठी साखर घेतली आहे, ती सुद्धा साजूक तुपामध्ये टाकून घेतली आहे. तूप जर घट्ट असेल तर तुम्ही अर्धी वाटी वापरू शकता. याऐवजी वनस्पती तुपाचा सुद्धा वापर केला तरीही चालेल. आणि पिठी साखर घातली आहे आपण. तर ही पिठी साखर आणि साजूक तूप विस्करने, तूप आणि पिठी साखर अगदी चांगली फेटून घ्यायची. विस्कर वापरण्याऐवजी जर हाताचा वापर केला तरीही चालेल. बघा, हे मी असं विस्करने फेटत राहिले तर अगदी छान क्रीमीसारखं हे टेक्स्चर आपल्या या मिश्रणाला आले आहे. हे असं ना हलकं होतं हे मिश्रण आणि त्याचा रंगसुद्धा अगदी फिका होत जातो. विस्करला पाहू शकता छान असं टोक आलं पाहिजे. याचा अर्थ असा की आपलं व्यवस्थित हे मिश्रण फेटून झालं आहे. एक चाळणी घेतली आहे, त्यामध्ये 1 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी इतकं बारीक रवा घेतला आहे. तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदासुद्धा वापरू शकता. बेसनसुद्धा आपण वापरलं आहे. बेसन अर्धी वाटी असं वापरलं आहे. बेसनमुळे छान खमंगपणा येतो आणि रव्याने छान टेक्स्चर येतं. चिमूटभर मीठ टाकलं आहे, पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली आहे आणि फ्लेवरसाठी विलायची पावडर टाकली आहे. आता हे मिश्रण आपल्याला अगदी हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त दाबून घट्ट पीठ मळल्यासारखं घ्यायचं नाही. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे, याचा गोळा तयार करायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल हे मिश्रण कोरडं वाटतंय तर तुम्ही इथं एखादा चमचा तूपसुद्धा वाढवू शकता. पण पाऊण वाटी तूप आहे, त्यामुळं आपल्याला तूप वाढवायची अजिबात गरज लागत नाही. आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, अर्धी वाटी डाळीचं पीठ आहे बेसन आणि पाव वाटी असं बारीक रवा घेतलेला आहे. आपलं हे अगदी योग्य प्रमाण आहे आणि नानकटाईसुद्धा खूप छान होते ह्या पद्धतीने बनवलेली. तर 5 मिनिटासाठी आपण साईडला ठेवूया हे मिश्रण. आणि कढईमध्ये बेक करायची आहे, तर कढईमध्ये आपण मीठ टाकूया. मिठामुळे सगळीकडे उष्णता सारखी पसरली जाते. तर त्यात एक स्टँड ठेवूया आणि ते कढई आपली ही झाकून ठेवूया. 10 मिनिटासाठी मोठ्या आचेवर आपल्याला कढई हीट करून घ्यायची आहे, प्रीहीट करून घ्यायची आहे. तर 1 चमचा घ्यायचा. जर सगळे नानकटाई आपली एकसारखी व्हावं असं वाटत असेल तर एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याने मोजून हे मिश्रण घ्यायचे आणि गोल असं करून घ्यायचं. बघू शकता ह्या पद्धतीने. अशा पद्धतीने आपल्याला नानकटाई तयार करून घ्यायची आहे. अगदी छान खुसखुशीत होते आणि तुम्हाला जर याचा आकार वेगळा करायचा असेल चौकोनी वगैरे तरी करू शकता. तर इथं मी गोल केलं आहे. तर ही नानकटाई आपली अगदी हलक्या हाताने आपण गोल अशी करून घेतली आहे. तर एका साईडला ठेवली आहे. एकाच चमच्याने मी हे वापरलं आहे मिश्रण. तर अगदी एकसारखी अशी नानकटाई तयार होते. तर तुम्हाला लहान हवी असेल तर तुम्ही कमी मिश्रण घेऊन लहान नानकटाई तयार करू शकता. तर ह्या पद्धतीने मी नानकटाई तयार केली आहे. बघू शकता खूप छान तयार झाली आहे. अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा नानकटाई तयार करत आहोत. तर ह्याला डिझाईन येण्यासाठी थोडंसं चमच्याने आपण अशा पद्धतीने रेष मारत आहोत, अधिक चिन्हासारखं. तर ह्या पद्धतीने खूप छान बेक झाल्यावर खूप छान दिसते, डिझाईन खूप छान दिसते. पिस्ता एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. पिस्त्याचा चुरा आपण ह्या नानकटाईवर ठेवत आहोत. बेक झाल्यानंतर खूप छान दिसते ही नानकटाई. गव्हाच्या पिठाची आहे, पौष्टिक आहे. तर आपली कढईसुद्धा खूप छान अशी गरम झालेली आहे. तर त्यामध्ये हे नानकटाई ठेवूया
आणि 20 मिनिटासाठी मंद आचेवर ही आपली नानकटाई बेक करून घेऊया. वीस मिनिटानंतर पाहूया. आपण ह्या कढईवरचं झाकण काढून पाहूया. ही आपली गव्हाच्या पिठाची नानकटाई किती छान फुलली आहे पाहू शकता आणि खुलूनही मस्त सोनेरी रंग आला आहे. आणि ही गरम गरम हात लावायचा नाही ह्या नानकटाईला, नाहीतर ही तुटते. थंड झाल्यानंतर तुम्ही ह्याला हात लावू शकता. तर ही छान अशी आपली नानकटाई तयार झाली आहे. बाहेर काढली आहे कढईतून. पाहू शकता याचं टेक्स्चर खूप सुंदर आलं आहे. ही आपली पहिली बॅच आपण बेक करून घेतली आहे. दुसरी ही बॅच अशाच पद्धतीने कढईमध्ये ठेवून छान अशी 20 मिनिटासाठी बेक करून घेऊया. आता दुसरी बॅचसुद्धा आपण बेक करायला ठेवली आहे आणि आपण जी पहिली बॅच बनवली होती ती बघूया. आपली ही गव्हाच्या पिठाची नानकटाई किती छान फुलली आहे आणि नानकटाईचं टेक्स्चर बघा काय सुंदर आलं आहे आणि आतून जाळीदार टेक्स्चर पहा ना, अगदी बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत अशी आपली ही नानकटाई तयार झाली आहे गव्हाच्या पिठाची. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.